नमस्कार, मी डॉक्टर गोविंद कदम, ट्रोमा अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, परभणी ICU अँड ट्रोमा केअर येथे कार्यरत असून आज आपण बोलूया टोटल हिप रिप्लेसमेंट बद्दल, अर्थातच खुबा बदलीच्या ऑपरेशन बद्दल. तर सर्वात प्रथम खुबा बदली हे 2 ते 3 अप्रोचद्वारे केल्या जातात. आपण बोलूयात डायरेक्ट अँटेरियर अप्रोचद्वारे. तर ह्या अप्रोचनुसार आपण मसल्स वगैरे कोणतेही कट न करता खुबा बदलीचे ऑपरेशन करतो. यामध्ये आपण कोणतीही मसल्स अथवा स्नायू कट्स न करता हे ऑपरेशन केल्या जाते. शक्यतोवर हे ऑपरेशन केल्यानंतर बऱ्याच पेशंट्सला असा एक मनामध्ये प्रश्न असतो की ऑपरेशन झाल्याच्या नंतर पेशंट मांडी घालून बसू शकतो का? अर्थातच हो. हे ऑपरेशनमध्ये कोणतीही मसल्स स्नायू कोणताही कट न केल्यामुळे पहिल्यासारखीच अॅनाटॉमी मेंटेन राहते. अर्थातच पहिल्यासारखी मसल्स वगैरे सर्व व्यवस्थित पहिल्यासारख्या राहतात. त्यामुळे पेशंट्सला मांडी घालण्यात कोणताही अडथळा निर्माण होत नाही. हे ऑपरेशन झाल्याच्या नंतर अर्थात डायरेक्ट अँटेरियर अप्रोचद्वारे जे ऑपरेशन आपण करतो ते झाल्याच्या नंतर पेशंटची रिकव्हरी सर्वात फास्ट असते. हे ऑपरेशन झाल्याच्या नंतर आपण पेशंटला ऑपरेशन झालेल्या दिवशीच रात्री चालायला शिकवत असतो. दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पायऱ्या चढणे अथवा पायऱ्या उतरणे ह्या दोन्ही फिजिओथेरपीद्वारे सुरू करत असतो. जनरली टाके स्टिचेस रिमूव्हल झाल्याच्या नंतर आपण पेशंट्सला स्वतःच्या पायाने मांडी घालण्यास सुरुवात करतो. हे डायरेक्ट अँटेरियर अप्रोचबद्दल सांगण्याचा उद्देश एवढाच की हे सध्या खूप मॉडिफाईड मिनिमल इन्व्हेजिव्ह टेक्निकद्वारे आपण हे ऑपरेशन करतो. या ऑपरेशनद्वारे आपल्यात रिकव्हरी फास्ट आहे. इन्सिजन म्हणजे अर्थात आपण चिरा म्हणतो तो सुद्धा खूप कमी असतो. पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट आहे. पेशंट्स जवळपास 1 ते 2 आठवड्याच्या नंतर स्वतः मांडी घालून बसू शकतो.